लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील आजच्या भागामध्ये पार्थ म्हणतो की आई खरंच आज खूप एकटं वाटत आहे आणि कुणीच बोलायला नाही आहे. तेव्हा आता मानिनी म्हणते की हो, मात्र आपण दोघांचं आता बोलणं होत नाही आहे. काव्या घरात आलेली आहे आणि काव्याबरोबर मी जास्त वेळ घालवत आहे आणि तुझ्या संग बोलायला मला आता वेळ भेटत नाही. पण तसं नाही आहे पार्थ. काव्या जेव्हापासून घरात आली ना तेव्हापासून अगदी उत्साह आणि एकदम आनंदाने सगळं करते रे. तिचं हे कुणालाच कळत नाही. पण तू समजून घे आणि तू मलाही समजून घे. पण एक दिवस असा येईल ना बघ, तेव्हा आता इथे पार्थ म्हणतो की आई मग तू माझ्याबरोबर बोलत जा आणि मलाही वेळ देत जा. तेव्हा आता इथे वाणिनी म्हणते की अरे बघ ना, जीवा घरात नाही आहे आणि एकदम असं सुनं झालं रे. वातावरणच घरातलं असं बिघडलं. जेव्हा जीवा होता तो हसणं, त्याचं ते करणं सगळं काही. आणि आता बघ तू एक विसरतो आहे. काय येत आहे जवळ, मकर संक्रांती येत आहे बघ पार्थ. पार्थ म्हणतो की आई कसं विसरेन. जीवा माझा लहान भाऊ आहे आणि जीवा आणि मी एकत्र घालवलेला वेळ मी कधीच नाही विसरू शकत. जीवा आणि मी संक्रांतीच्या दिवशी खूप पतंग उडवायचो. आणि मानिनी म्हणते तुझे बाबा तुम्हाला पतंग उडवायला घेऊन जायचे आणि जीवाची पतंगी उडाली की सोडून द्यायचे. आणि मग पार्थ म्हणायचा की जीवाची पतंग वर उडायची आणि मीही त्याची पतंग कधी काटत नव्हतो. मानिनी म्हणते पुन्हा ते दिवस येतील. तेव्हा पार्थ म्हणतो हे सगळं आठवलं की मधीच तो दिवस आठवतो आणि सगळं नाहीसं होतं ग आई. तेव्हा मानिनी म्हणते काळजी करू नको, तेही दिवस जातील आणि मला माहिती आहे नक्कीच एक ना एक दिवस तू हे सगळं मान्य करशील पार्थ, मला माहिती आहे. आणि तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. आता इकडे पार्थला आईने समजवलेलं असतं. जेव्हा नंदिनीच्या बेडरूममध्ये गेलेला असतो आणि नंदिनीने त्याला आता घराच्या बाहेर काढलेलं आहे. नंदिनी म्हणते तुम्ही आत कुणी घेतलं, कसे आलात. आता नंदिनीने जीवाला घराच्या बाहेर काढलं. जीवाने लॅपटॉप घेतला आणि जा येते मी. तेव्हा जीवा म्हणतो की अगं नंदिनी मी चार्जिंगला लावायला आलो होतो इथं. आणि तितक्यात गुड्डू येतो. गुड्डू म्हणतो की हे बघा हे सगळे बुके आलेले आहे आणि हे नंदिनी भाऊच्या नावाने आलेले आहे. आता नंदिनीच्या नावाने एवढे सगळे बुके कुणी पाठवले, एवढे सगळे. तर शारदा म्हणते किती छान फुलं आहे हे. आता जेव्हा म्हणतो हे बुके आणि मग नंदिनी त्या बुकेवरचा मेसेज वाचते आणि सगळ्यांनी तो मेसेज केलेला असतो की नंदिनी राग सोड, तू खूप राग धरते आहे जीवावर आणि नंदिनी परत ये, असे खूप सारे मेसेज आलेले आहे आणि बुकेही आलेले आहे. तेव्हा आता गुड्डू शिट्टी वाजवतो आणि पार्सलवाला देखील म्हणतो एवढेच बुके नाही आहे, खूप सारे बुके आहे गेटवरती लावलेले आहे. आणि जीवा म्हणतो की अरे वा, माझ्या व्लॉगला इतके सारे कमेंट्स, इतका प्रतिसाद मिळत आहे, म्हणजे माझा व्लॉग सगळ्यांना आवडत आहे आणि माझे खूप सारे फ्रेंड झालेले आहे. जीवा भैया तुम्ही खूप चांगले आहात. नंदिनी एक दिवस नक्कीच तुम्हाला स्वीकारेल. नंदिनी म्हणते आत्ताच्या आत्ता तुम्ही सगळे इथून चालते व्हा. आणि नंदिनीने सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे आणि फुलांच्या काड्या जीवाच्या हातात आलेल्या आहे आणि फुलं नंदिनीकडे गेलेली आहे. शारदा म्हणते बघ नंदिनी, आता तू हे फुलंसुद्धा तुला सांगत आहे काहीतरी. बघ हे फुलं तुझ्याकडे आलेले आहे आणि काड्या आता जीवाकडे गेलेल्या आहे. इथे मात्र आनंदाने पार्थसाठी बासुंदी बनवत असते काव्या आणि काव्या बासुंदी बनवता बनवता त्याच्या डॉलबरोबर बोलत असते आणि त्या बोक्याबरोबर बोक्या तू काय बोलत आहे, असा काय बघतो आहेस, पडला की काय. आता बघ पार्थसाठी मी हे सगळं बनवत आहे. रम्या येते. रम्या म्हणते अरे वा, छानच चाललेलं आहे की. आणि टाइमपास करण्यासाठी हा बोका तू आणलेला आहे काय. बोकड काय ते म्हणतेस ना तू. तेव्हा काव्या म्हणते हे काय बोलते आहे, बिघडलेली सिरेमन कॉफी आणि तू आता इथे. तेव्हा रम्या म्हणते हो इथे. आणि मग काव्या रम्याच्या तोंडाला हात लावते. तू काळजी करू नको, बिघडलेली सिनेमन कॉफी. पार्थला काय करायचं आणि काय बोलायचं हे मी ठरवील. तेव्हा रम्या म्हणते ठीक आहे. काव्या म्हणते माझ्या पार्थसाठी मी बासुंदी बनवत आहे आणि बघ तू जे प्रयत्न करत आहेस ना ते सगळे नको करूस. आता रम्या म्हणते बघ आता प्रयत्न तर कोण करणार आणि कुणाला काय मिळणार हे तर देवच ठरवेल. तेव्हा काव्या म्हणते की मी पार्थसाठी जे जे प्रयत्न करत आहे ना, पार्थ मला नक्कीच मिळणार. तेव्हा आता रम्या म्हणते अगं तू विसरली आहे. खरं तर मी तुला एक सांगू का काव्या, हे सगळं तुझ्या बाबतीत नाही घडणार आहे, हे सगळं माझ्या बाबतीत घडणार आहे. तेव्हा रम्या आता इथे काव्याला सांगत असते की पार्थचे 2 लग्न होणार आहे. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पार्थचं दुसरं लग्न होणार आहे आणि ते दुसरं लग्न रम्या सोबत होणार आहे. काव्या म्हणते अरे वा, चांगलेच स्वप्न रंगवायला लागली आहेस की रम्या, पण हे जे स्वप्न रंगवत आहे ना हे काय खरे होणार नाही. तेव्हा रम्या म्हणते की हो, हे सगळं मला गुरुजींनी सांगितलेलं आहे आणि
पार्थचं लग्न रम्याबरोबरच होणार आहे. तेव्हा काव्या म्हणते, "सगळ्या जगाला माहिती आहे पार्थची बायको कोण आहे आणि आमचं लग्न झालेलं आहे. तेव्हा पार्थची बायको काव्या आहे. हे तू लक्षात ठेव आणि विसरू नकोस. कारण की मला कुणालाच सांगायची गरज नाही. हे साऱ्या जगाला माहिती आहे." तेव्हा आता रम्या बोलते की पार्थचं आणि रम्याचं प्रेम हे तर साऱ्या घराला माहिती आहे. पण काव्या बोलते, "हे फक्त घरातच माहिती आहे. साऱ्या जगाला नाही माहिती." तेव्हा मी जे प्रयत्न करण्यात आहे ना पार्थला मनवण्याचे आणि नक्कीच एक दिवस मी यामध्ये सक्सेस होणार आहे. पार्थ माझेच आहे आणि माझेच राहणार. तेव्हा आता रम्या बोलते की ठीक आहे, तुझ्या माहितीसाठी मला तुला सांगायचं आहे की पार्थबरोबर कुणाचं लग्न होणार आहे. तेव्हा आता इथे रम्याने गुरुजींना फोन लावला आणि गुरुजींना म्हणते की गुरुजी तुम्ही जे सांगितलं होतं ना ते आता पुन्हा सांगा. गुरुजी म्हणतात की हो रम्या बोल, मी तुला सांगितलं होतं पार्थ आणि तुझं लग्न होणार आहे. पार्थच्या नावाचं मंगळसूत्र तुझ्याही गळ्यात असणार आहे, असं गुरुजी सांगत असतात आणि हे सगळं बोलणं स्पीकरवर मोबाईल असतो आणि काव्य ऐकत असते. तेव्हा रम्या बोलते की तुम्ही गुरुजी जे सांगितलं आहे ना त्याप्रमाणे घडणार आहे ना. तेव्हा गुरुजी म्हणतात हो पार्थचं आणि रम्याचं लग्न होईल. तेव्हा हे ऐकून इथं आता काव्याला धक्काच बसला आहे. काव्याच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. कारण की रम्या बोलते की काव्या तुझ्या माहितीसाठी सांगते, गुरुजी जे संकेत देतात ना ते अगदी खरे होतात. हे तूही अनुभवले असतीलच. कारण की जीवाच्या बाबतीत देखील हेच सांगितलं होतं की जीवाला आगीपासून लांब ठेवा. शेवटी जीवाने काय केलं? जीवाच्या बाबतीत ते घडलं आणि पार्थला सुद्धा सांगितलं होतं की पार्थ तुला वाचवायला आला. पारच्या बाबतीत काय घडलं हे सगळं गुरुजी जे संकेत देतात ते अगदी खरे ठरतात. काव्य हे ऐकून अगदी शॉकिंग झालेली आहे. आता काव्याला खूपच धसका बसलेला आहे. काव्याला आता वाटत आहे की पार्थ आता काव्याच्या हातातून निघून जाणार आणि रम्या बोलते की हे सगळं होणार आहे आणि अपशकुन बघ आता काय ठरलं आहे. दूधही उतू गेला आहे. हा पहिला अपशकुन. तुला तर माहीतच आहे गुरुजींनी काय सांगितलं होतं आणि मग इथे रम्याचं बोलणं ऐकून काव्याला मागची आठवण होते. कॉलेजमध्ये येऊन गुरुजींनी सांगितलं होतं की तुमच्या नशिबाचे फासे बदलणार आहे. असं काहीतरी घडणार आहे की जेणेकरून पार्थसुद्धा या आगीत होरपळून निघणार आहे आणि काव्याला गुरुजींचं बोलणं आठवत असतं. कारण की गुरुजींनी हे काव्याला संकेत दिलेले असतात. हे संकेत गुरुजी म्हणतात की अगदी नशीब तुमचं बदलणार आहे आणि नशीब तुमचं साथ देणार नाही, असं सांगितलेलं असतं. रम्या म्हणते की आठवलं का तुला? आता बघ आणि आता पार्थ आणि रम्याला एकत्र व्हायला कुणीच अडवू शकत नाही. बघ काव्या, आता मला काही करायची गरज नाही गं. आपोआपच हे सगळं माझ्या पायाशीच चालत येणार आहे आणि त्यामुळे मला काळजी करायची गरज नाही. आता तुझे थोडेच दिवस या घरामध्ये राहिलेले आहे. शेवटी पार्थवर मी जीवापाड प्रेम केलेलं आहे आणि पार्थचं आणि माझंच लग्न होणार आहे आणि पार्थ तुझा किती तिरस्कार करतो आहे ना, हे सांगायची गरज नाही आहे काव्या तुला. तेव्हा आता काव्या रडायला लागते. तेव्हा रम्या बोलते की काय झालं? अगं तुझा चेहरा असा काय झाला? असा चेहरा हे सगळं ऐकून तुला वाईट वाटलं का? पण आता तर हेच होणार आहे. तेव्हा आता रम्या म्हणते की आता मात्र तू कितीही प्रयत्न कर, शेवटी पार्थ माझाच होणार. तुला या घरातून आता जायलाच लागणार आहे. तुझे हे प्रयत्न जे आहे ना, ते सगळे फेल जाणार आहे. आता काव्याला येथे रडू आवरत नाही. कारण की काव्याला गुरुजींचं जे बोलणं गुरुजींनी संकेत दिलेले आहे ते खरे ठरलेले आहे. आणि मग येथे काव्या रडत-रडत म्हणते की असं नाही होणार. माझे पार्थ माझ्यापासून लांब जाऊ शकत नाही. आता पुढील भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की जीवाला व्हिडिओ कॉल केलेला आहे काव्याने. काव्य रडत आहे. इथे नंदिनी जीवाची काळजी घेत आहे. जीवाला ब्लँकेट देण्यासाठी जात आहे आणि हे सगळं काव्य रडत असते. हे सगळं बोलणं पार्थ ऐकत आहे. आता खरंच पार्थ आणि काव्य पुन्हा एकत्र येतील का? किंवा आता इथे नंदिनी जीवाला माफ करेल का? हे पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विट्स आहे, पाहायला विसरू नका.